Good morning, students. Today we have learned 1.4 Pillars of Democracy. See the page number 36. See the introduction of writer. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the downtown and the military cantonment of the Mao, now Dr. Ambedkar Nagar in Madhya Pradesh. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील माऊ या मिलिटरी कॅन्टोन्मेंटमध्ये झाला. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई. त्यांना त्यांची डिग्री ही मुंबई विद्यापीठातून एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथून मिळाली. He subsequently obtained the doctorate from Columbia University. He subsequently obtained the doctorate from Columbia University. त्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. USA and London School of Economics. USA आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांना ती प्राप्त झाली. ही वॉज ऑल्सो असाइन द बिग अँड द चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द कपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. आणि त्यांना He was also assigned a big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of the chairman of the drafting committee. आणि मसुदा समितीची राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताची राज्यघटना मध्ये मसुदा लेखन समितीवर त्यांना कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी, तर त्या मसुदा लेखन समितीमध्ये त्यांना चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न posthumously फॉर द डेडिकेशन ऑफ कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. आणि त्यानंतर त्यांना भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फसायझेस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चिंता सतावत होती. emphasizes on values of liberty, equality and fraternity. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते चिंतामुक्त होते. अकॉर्डिंग टू हिम दिस प्रिन्सिपल वॉज मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. आणि त्यांच्या मते ही जी प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वानुसार जर भारताचं अकॉर्डिंग टू हिम दिस प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया स्ट्रॉंग नेशन. आणि त्यांच्या मते हे जी 3 तत्व आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारताला एक स्ट्रॉंग नेशन म्हणून पुढे नेतील. He opines that hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship and the collapse of a nation. आणि त्यांच्या मते ही अलौकिक आराधना जी आहे ती शुअर रोड टू, जर भारतामध्ये हुकुमशाही सरकार असेल तर भारताचं नेशन म्हणजे भारत राष्ट्र कोलॅप्स व्हायला काहीच वेळ लागणार नाही. सी
द पेज नंबर 36, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचे स्तंभ. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? The first thing, in my judgment, we must do is to hold fast to constitutional method of the achieving our social and the economic objectives. आणि लोकशाही, डेमोक्रेसी मीन्स लोकशाही. लोकशाही ही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत उतरावी आणि टिकून ठेवता यावी अशी जर इच्छा असेल तर आपण काय केलं पाहिजे? व्हॉट मस्ट वी डू? आपण काय केलं पाहिजे? द फर्स्ट थिंग, इन माय जजमेंट, वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशन मेथड ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक्स ऑब्जेक्टिव्ज. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपली कॉन्स्टिट्यूशनल मेथड, संविधानात्मक घटना किंवा सामाजिक व आर्थिक अचिव्हिंग टू सोशल अँड इकॉनॉमिक्स ऑब्जेक्टिव्ज, सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा त्वरित अवलंब केला पाहिजे. when there was no way left for the constitutional method of achieving economics and social objectives, there was a great deal of the justification and unconstitutional method. आणि त्यांच्या मते की आर्थिक व सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतींचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. बट वेअर कॉन्स्टिट्यूशनल मेथड आर ओपन, देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर द कॉन्स्टिट्यूशनल मेथड. These methods are nothing but a grammar of archery, and the sooner they are abandoned, the better for us. आणि त्यांच्या मते की येथे घटनात्मक पद्धती खुल्या असतात, तेथे कोणत्याही घटना पद्धतीचे काय होऊ शकत नाही, समर्थन होऊ शकत नाही. परंतु तेथे कोणत्याही घटना समर्थन होऊ शकत नाही. घटनाबाह्य पद्धती या निव्वळ अनागोंदीच्या अराजकतेच्या असतात. अनकॉन्स्टिट्यूशनल, घटनाबाह्य. द मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर आर्चरी, अँड द सोनर दे आर अबंडंट द बेटर फॉर अस. ग्रामर आर्चरी मीन्स अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द absence ऑफ नॉन रिकग्नेशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम. आणि तेथे कोणत्याही घटनाबाह्य पद्धतीचे समर्थन होऊ शकत नाही. आणि घटनाबाह्य पद्धती या निव्वळ अनागोंदी अराजकतेची परिस्थिती निर्माण करतात आणि त्यामुळे ज्या जितक्या लवकर बाद होतील तितके ते आपल्या हिताचे असते. ग्रामर ऑफ आर्चरी अँड द सोनर दे आर द अबंडंट द बेटर फॉर अस. आणि तितक्यात ते आपल्यासाठी हिताचे असते. द सेकंड थिंग we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of the democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with power which enable him to subvert their institutions. Redundant. दुसरी गोष्ट म्हणजे आपण केली पाहिजे आणि ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलचे आहेत. तर त्यांनी लोकशाहीचा प्रतिपाळ सांभाळ करू इच्छिणाऱ्या सर्वांनी दिलेल्या सावधगिरी इशाऱ्यांचे काय केले पाहिजे, आपण पालन केले पाहिजे. देर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडरेड लाईफ लॉंग सर्व्हिस टू द कंट्री. आणि तो इशारा म्हणजे कुणी व्यक्ती कितीही महान असो तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य गहाण न ठेवणे किंवा आपल्या संस्थांना विस्थापित करण्यासाठी बळ न देणे. बट देर आर लिमिट्स ऑफ द ग्रेटफुलनेस. गहाण न ठेवता बाळगणारे विषय न राहणे, आपले जीवन देशासाठी सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींची कृतज्ञता बाळगण्यात काहीही गैर नाही. ॲज ही हॅज बीन वेल सेड बाय the Irish patriot Daniel O'Connell,
No man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity. And no nation can be grateful at the cost of the liberty. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपले जीवन देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींची आपण कृतज्ञता बाळगण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञतेलाही मर्यादा असाव्यात. आणि आयरिश देशभक्त जे आहेत डॅनियल ऑकॅनेल यांनी योग्य शब्दात म्हटले आहे की कुणाही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक असू शकत नाही. आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही.